उद्धव ठाकरेंचा लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौरा। लातूरच्या काटगावात उद्धव ठाकरेंनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा। तुमचे फोटो लावून मदत दिली त्यावेळी कसं चाललं तर अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका। प्रताप सरनाईकांकडून संजय राऊतांच्या टीकेचा खोचक समाचार। बीडमध्ये पाहणी दौऱ्यावेळी ग्रामस्थांकडून अजितदादांचं कौतुक। तुमचा कणखर बाणा आवडतो ग्रामस्थांकडून कौतुक, तर तुला मिठी मारू का म्हणत दादांचं मिश्किल उत्तर। मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने कापूस पिकाचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं, शेतकरी हवालदिल। सोलापूर जिल्ह्याला पुराचा मोठा फटका। सीना नदीनं धारण केलं रौद्र रूप। सोलापूर विजयपूर हायवे पाण्याखाली। नांदेडमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराचं पाणी शहरात शिरलं। पंचवटी नगर पाण्याखाली, अनेक घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत। परभणीत पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत। नागरिकांना चक्क तराफ्यावरून प्रवास करण्याची आली नामुष्की। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह स्थानिक आर्थिक संकटात। मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला भीषण आग। आगीमुळे कोस्टल रोडची वाहतूक काही काळ विस्कळीत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। भारताच्या शत्रूंना आता भरणार धडकी। अग्नी प्राईम न्यूक्लिअर मिसाईलचं ट्रेनमधून यशस्वी प्रक्षेपण। 2000 किलोमीटरपर्यंत करू शकते मारा। वेस्ट इंडिज विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांकरता भारतीय संघाची घोषणा। करुण नायरला वगळलं, देवदत्त पडिक्कलचं पुनरागमन। आणि संपूर्ण महाराष्ट्राची न्यूज 18 लोकमतलाच पसंती। टीआरपी मध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1। दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, ऊस आणि कपाशी या प्रमुख पिकांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। सिंदफणा, गोदावरी या प्रमुख नद्यांनी आपलं पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात थैमान घातलंय। खामगाव, हिरापूर, हिंगणी, कुडगाव आणि कुर्ला, चिंचोली या नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय। बीडच्या शिरूर परिसरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पांढऱ्या सोन्याची किंमत मातीमोल ठरलेली आहे। कापूस पिकाचं प्रचंड नुकसान झालं असून पांढरं सोनं काळवंडलं असून शेतकऱ्यांची स्वप्नभंग झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेलेली आहेत। बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। शेकडो नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। सोलापूर विजयपूर महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी पसरलंय। सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे महावितरणाच्या 5 सबस्टेशनमध्ये पाणी शिरलंय। काही ठिकाणी सबस्टेशनला जाणारी विजेची लाईन पाण्याखाली गेली आहे। 1329 ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी असल्यानं नदीकाठावरील 41 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय। आणखी 8 दिवस तेथील वीजपुरवठा बंदच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। येवला तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी व्यथा सांगताना शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। मराठवाड्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। भोकरवाडीतील 5 एकरवरील शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। मात्र तरीही मंडळ नुकसानग्रस्त यादीतून शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातो। कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा या गावात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केलाय। शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून घेतलेलं आल्याचं पीक मातीमोल झालंय आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसानं हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय। डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त झाले।
गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो बागांचं नुकसान झालेलं आहे. आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळत असताना पावसामुळे टोमॅटोचा शेतातच चिखल होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. परभणी जिल्ह्यातील गोदावरी दुधना नदीला पूर आल्यानं ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. जीवनावश्यक वस्तूची ने-आण करण्यासाठी नागरिकांना तराफ्यावरून प्रवास करावा लागतोय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कनेरगाव नाका इथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. यानंतर त्यांनी अंबाळा गावाजवळील ओढ्यावरही पाहणी केली. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. शासनानं आमची फसवणूक करू नये अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. चंद्रपुरात सततच्या पावसामुळे इरई धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. येळगाव धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं पैनगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. यावेळी नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साचलेल्या पाण्यात बसत आंदोलन केलं. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त भागात दौरा करत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय. गेल्या 4 दिवसात 80,000 शेतकऱ्यांची तब्बल 57,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. खरीप पिकाचं तब्बल 33% अधिक नुकसान झालंय. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. मराठवाडा, विदर्भ, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा देणाऱ्या पावसानं बुधवारी विश्रांती घेतली. मात्र गेले 8 ते 10 दिवस सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेले पुराचं संकट कायम आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचे निकष शिथिल करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय. मात्र हवामान खात्यानं शुक्रवारपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं चिंतेचे ढग कायम आहेत. लातूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं असून लाखो हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील 148 गावातील 210 जनावरांचा मृत्यू झालाय. 6 व्यक्तींनी देखील आपला जीव गमावलाय. लातूर जिल्ह्यातील तब्बल 3,68,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या अस्मानी संकटामुळे सर्वजण सुन्न झाले. शिवसेनेचा फोटो लावून दिलेल्या मदतीवरून राऊतांनी केलेल्या टीकेला प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. तुमचे फोटो लावून मदत दिली त्यावेळी ते चाललं का असा प्रश्न सरनाईक यांनी विचारला. तुम्ही साधा बिस्किटचा पुडा तरी वाटला का असा टोलाही सरनाईक यांनी लगावला. सरकारचे आमदार, खासदार आणि मंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर गेले यावरून वडेट्टीवारांनी टीका केलेली आहे. बांधावर जाऊन किती मदत मिळेल, किती हेक्टरपर्यंत मिळेल हे का सांगत नाही असा सवाल करत सरकारनं सर्व काम थांबवत शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांनी 1 महिन्याचं पूर्ण वेतन आपत्तीग्रस्तांना देण्याचं ठरवलंय आणि त्यावरून वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेचा रवींद्र चव्हाण यांनी समाचार घेतलाय. सरकार मायबाप म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. यातही राजकारण करणं योग्य नाही. त्यामुळे जर वडेट्टीवारांनी 6 महिन्याचं वेतन दिलं तर त्यांचं अभिनंदनच असं म्हणत टोलाही लगावला. मंत्र्यांचे दौरे हे केवळ पर्यटनवारी आहेत. त्यातून शेतकऱ्यांना काही मिळणार नाही अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर केली आहे. आता संपूर्ण कर्जमाफीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारनं जर सरसकट कर्जमाफी दिली नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे.